तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की काही लोक तुमच्याशी फारसं न बोलताही तुमच्या मनात काय सुरू आहे याचा अचूक अंदाज कसा लावतात? तुम्ही आनंदी आहात की फक्त आनंदी असल्याचं दाखवत आहात? तुमचा विश्वास खरा आहे की फक्त दिखावा? हे काही लोक क्षणात कसं ओळखतात? जर तुमची रास कन्या असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्याबद्दल अशा काही गोष्टी उलगडणार आहे ज्या कदाचित तुम्हालाही आजपर्यंत पूर्णपणे माहीत नसतील. या व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीच्या त्या विलक्षण निरीक्षण शक्ती मागचं रहस्य जाणून घेणार आहोत, ज्यामुळे ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृती वाचतात, चेहऱ्यावरील सूक्ष्म बदल ओळखतात आणि अनेकदा इतरांना न दिसणाऱ्या गोष्टी आधीच समजून घेतात. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी कन्या राशीबद्दल अशी एक खास गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही या राशीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. कन्या राशी, तुम्ही लोकांना शब्दांशिवाय कसं ओळखता? आश्चर्यचकित करणारी गोष्ट, कन्या राशीचे लोक अनेकदा फार कमी बोलतात, पण त्यांच्या निरीक्षण शक्तीची खोली विलक्षण असते. एखादी व्यक्ती कितीही गोड बोलत असली तरी तिच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव, नजरेतील बदल, चालण्याची पद्धत, आवाजातील चढ उतार आणि वागण्यातील सातत्य किंवा विसंगती हे कन्या राशीचे लोक सहज टिपतात. त्यामुळे त्यांना अनेकदा शब्दांपेक्षा व्यक्तीची देहबोली जास्त काही सांगून जाते. यामागचं कारण म्हणजे कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव मानला जातो. बुध हा बुद्धिमत्ता, विश्लेषण आणि बारकाईने निरीक्षण करण्याचा ग्रह मानला जातो. त्यामुळे कन्या राशीचे लोक कोणतीही गोष्ट वरवर स्वीकारत नाही. ते प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करतात आणि समोरची व्यक्ती नेमकं काय लपवत आहे किंवा तिच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतात. जर एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल तर कन्या राशीचे लोक लगेच आरोप करत नाहीत. ते आधी त्या व्यक्तीच्या वागण्यात सातत्य आहे का, पूर्वीचं बोलणं आणि आत्ताचं बोलणं जुळतं का याकडे लक्ष देतात. एकदा त्यांना विसंगती जाणवली की ते त्या मनात त्या व्यक्तीबद्दल सावध होतात. त्यामुळे अनेकदा लोकांना आश्चर्य वाटतं की यांना काही सांगितलंच नव्हतं, तरी यांना कसं कळलं? कन्या राशीच्या लोकांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची शांत प्रतिक्रिया. ते प्रत्येक गोष्टीवर लगेच मत व्यक्त करत नाहीत. अनेकदा ते फक्त ऐकत राहतात, निरीक्षण करत राहतात आणि योग्य वेळ येईपर्यंत काहीच बोलत नाहीत. पण जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये इतकी अचूकता असते की समोरची व्यक्ती थक्क होते. नातेसंबंधामध्येही हीच गोष्ट दिसून येते. समोरची व्यक्ती आनंदी आहे की फक्त आनंदी असल्याचं दाखवत आहे, ती मनातून दुखावली आहे की काहीतरी लपवत आहे, हे कन्या राशीचे लोक सहज ओळखतात. त्यामुळे अनेक मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्यांच्याकडे मन मोकळं करतात, कारण त्यांना वाटतं की हे आपल्याला न बोलताही समजून घेतात. कामाच्या ठिकाणीही त्यांची ही क्षमता मोठी ताकद ठरते. एखाद्या प्रोजेक्टमध्ये कोणती चूक होऊ शकते, कोणावर किती विश्वास ठेवावा, कोण फक्त बोलतो आणि कोण खरंच काम करतो याचा अंदाज ते इतरांपेक्षा लवकर घेतात. म्हणूनच त्यांना जबाबदारीची कामं दिली जातात. मात्र याच गुणामुळे काही वेळा कन्या राशीचे लोक जास्त विचार करू लागतात. प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करताना ते स्वतःलाच प्रश्न विचारत राहतात. त्यामुळे त्यांना मानसिक थकवा जाणवू शकतो. म्हणून कधी कधी प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्यापेक्षा परिस्थितीला जशी आहे तशी स्वीकारणंही त्यांच्यासाठी तितकंच महत्वाचं असतं. कन्या राशीच्या लोकांची खरी ताकद त्यांच्या तीक्ष्ण नजरेत नसून त्या निरीक्षणाच्या योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर करण्यात असते. ते लोकांना त्यांच्या शब्दांवरून नाही तर त्यांच्या कृतीवरून ओळखतात. म्हणूनच अनेकदा त्यांचा पहिला अंदाजच पुढे जाऊन खरा ठरतो आणि हीच त्यांची सर्वात आश्चर्यचकित करणारी खासियत मानली जाते. कन्या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच गोष्ट दिसून येते, ती म्हणजे ते प्रत्येक नात्याला वेळेच्या कसोटीवर मोजतात. त्यांच्यासाठी पहिली भेट किंवा पहिली छाप अंतिम नसते. ते एखाद्या व्यक्तीला वारंवार भेटतात, तिचं वेगवेगळ्या परिस्थितीतील वागणं पाहतात आणि मगच त्या व्यक्तीबद्दल कायमचं मत तयार करतात. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांचा विश्वास जिंकायला वेळ लागतो, पण एकदा तो विश्वास मिळाला की ते नातं मनापासून जपतात. त्यांना बाह्य दिखावा फारसा प्रभावित करत नाही. महागडे कपडे, मोठ्या गाड्या किंवा गोड बोलणं यापेक्षा त्यांना साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सातत्य जास्त महत्वाचं वाटतं. समोरची व्यक्ती आपल्या शब्दांना आणि कृतींना न्याय देते का, हे ते शांतपणे पाहत असतात. म्हणूनच अनेकदा ते चुकीच्या लोकांपासून स्वतःला योग्य वेळी दूर ठेवू शकतात.
कन्या राशीचे लोक एखाद्या गटात असले तरी त्यांचं लक्ष सतत वातावरणावर असतं. कोण कोणाशी मनापासून बोलत आहे, कोण फक्त औपचारिक वागत आहे, कोणाच्या मनात तणाव आहे आणि कोण फक्त परिस्थिती सांभाळत आहे याचा अंदाज ते सहज घेतात. ही क्षमता त्यांना सामाजिक प्रसंगामध्ये इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देते. त्यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीतही एक वेगळी शिस्त असते. ते भावनेच्या भरात निर्णय घेत नाही. एखादी संधी कितीही आकर्षक वाटली तरी त्यामागचे फायदे, तोटे, भविष्यातील परिणाम आणि त्यातील धोके ते आधी मनात मांडतात. त्यामुळे त्यांचे निर्णय उशिरा होतात, पण अनेकदा ते अधिक स्थिर आणि टिकाऊ ठरतात. कन्या राशीचे लोक छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठे अर्थ शोधतात. एखाद्या व्यक्तीने अचानक संवाद कमी केला, नेहमीची सवय बदलली किंवा वागण्यात सूक्ष्म फरक आला तर ते त्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. त्यांना बदलामागचं कारण जाणून घ्यायची उत्सुकता असते. म्हणूनच त्यांच्या लक्षात अनेक गोष्टी इतरांच्या आधी येतात. जेव्हा त्यांना एखाद्यावर प्रेम किंवा आपुलकी वाटते तेव्हा ते ती भावना मोठ्या शब्दात व्यक्त करत नाहीत. त्याऐवजी मदत करणं, वेळ देणं, अडचणीत साथ देणं, छोट्या गरजा लक्षात ठेवणं आणि जबाबदारीने वागणं यामधून ते आपुलकी दाखवतात. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांच्या कृतीकडे पाहणं अधिक महत्त्वाचं असतं. कामाच्या क्षेत्रात कन्या राशीचे लोक अनेकदा अशा चुका शोधून काढतात ज्या इतरांच्या लक्षातही आलेल्या नसतात. त्यांना काम परिपूर्ण करण्याची सवय असते. त्यामुळे कधी कधी इतरांना ते खूपच बारकाईने पाहणारे वाटतात. पण याच स्वभावामुळे त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या विश्वासाने सोपवल्या जातात. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आत्मपरीक्षण. दिवस संपल्यानंतर ते अनेकदा स्वतःचाच विचार करतात. आज कुठे चांगलं केलं, कुठे चूक झाली, पुढच्या वेळी काय सुधारता येईल. ही सवय त्यांना सतत विकसित होण्याची प्रेरणा देते आणि हळूहळू इतरांपेक्षा अधिक परिपक्व बनवते. कन्या राशीचे लोक सहज कोणालाही आपल्या आयुष्यात स्थान देत नाही. पण एकदा त्यांनी एखाद्याला आपल्या विश्वासाच्या वर्तुळात घेतलं तर त्या व्यक्तीसाठी ते अत्यंत निष्ठावान आणि समर्पित राहतात. त्यांना नात्यांमध्ये दिखाव्यापेक्षा स्थिरता आणि प्रामाणिकपणा हवा असतो. याच कारणामुळे कन्या राशीच्या लोकांना अनेकदा लोक शांत, गंभीर किंवा जास्त विचार करणारे समजतात. पण प्रत्यक्षात त्यांच्या शांततेमागे सतत चालणारी निरीक्षणाची आणि समजून घेण्याची प्रक्रिया असते. ते कमी बोलतात, पण जेव्हा परिस्थितीची खरी वेळ येते तेव्हा त्यांचा अचूक अंदाज, संयम आणि योग्य निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करून सोडतो. कन्या राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो. ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या भावना आणि विचार वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा इतर लोक भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतात तेव्हा कन्या राशीचे लोक थोडा वेळ शांत राहून संपूर्ण चित्र समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा संकटाच्या वेळी लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी वळतात. त्यांना एखाद्या व्यक्तीची खरी ओळख तिच्या यशात नाही तर तिच्या अपयशात दिसते. असं वाटतं एखादा माणूस अडचणीत असताना कसा वागतो, इतरांशी कसा बोलतो आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारतो का, हे ते बारकाईने पाहतात. म्हणूनच त्यांना व्यक्तीचा स्वभाव समजण्यासाठी मोठ्या घटनांची गरज नसते. छोट्या प्रसंगातूनच ते खूप काही ओळखतात. कन्या राशीचे लोक सहज कोणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांना स्वतःचं काम स्वतः बोलावं असं वाटतं. त्यामुळे ते अनेकदा प्रसिद्धीपासून दूर राहतात. पण जे लोक त्यांच्या जवळचे असतात त्यांना त्यांच्या कर्तृत्वाची खरी जाणीव असते. शांतपणे केलेले काम हीच त्यांची ओळख बनते. त्यांच्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व असतं. कोण वेळेचं पालन करतो, कोण वारंवार कारणं सांगतो आणि कोण दिलेला शब्द पाळतो याची ते नकळत नोंद ठेवतात. त्यांच्यासाठी विश्वास हा मोठ्या वचनांनी नव्हे तर छोट्या कृतींनी तयार होतो. त्यामुळे शब्द आणि कृती जुळणाऱ्या व्यक्तींनाच ते मनापासून स्वीकारतात. कन्या राशीच्या लोकांना अपूर्ण गोष्टी आवडत नाहीत. एखादं काम सुरू केलं तर ते शक्य तितक्या उत्तम प्रकारे पूर्ण करण्याची त्यांची इच्छा असते. हीच सवय त्यांना सातत्य शिकवते. ज्या लोकांना वाटतं की कन्या राशीचे लोक नशीबवान असतात त्यांना त्यांच्या पडद्यामागे केलेली मेहनत दिसत नाही. त्यांच्या स्मरणशक्तीचंही एक वेगळं वैशिष्ट्य असतं. अनेक वर्षांपूर्वी घडलेली एखादी छोटी घटना, एखाद्या व्यक्तीने बोललेले एक वाक्य किंवा दिलेलं आश्वासन त्यांना स्पष्ट आठवतं.
ते ही माहिती वाद घालण्यासाठी वापरत नाहीत, पण त्यातून व्यक्तीचा स्वभाव आणि विश्वासार्हता समजून घेतात. कन्या राशीच्या लोकांना रिकाम्या गप्पांपेक्षा अर्थपूर्ण संवाद आवडतो. त्यांना अशा व्यक्ती आवडतात ज्या काहीतरी नवीन शिकवतात, विचार करायला लावतात किंवा आयुष्यात सकारात्मक बदल घडवतात. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार फार मोठा नसतो, पण ज्या लोकांशी त्यांची मैत्री असते ती अनेक वर्ष टिकते. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे सुधारणा करण्याची वृत्ती. ते स्वतः परिपूर्ण समजत नाहीत, उलट प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. चूक झाली तर ती मान्य करून पुढच्या वेळी ती चूक टाळण्यासाठी ते स्वतःमध्ये बदल करतात. ही वृत्ती त्यांना आयुष्यभर पुढे नेत राहते. कन्या राशीचे लोक अनेकदा इतरांच्या समस्या ऐकून त्यावर शांतपणे उपाय शोधतात, पण स्वतःच्या समस्या मात्र सहज कोणासमोर मांडत नाहीत. त्यांना वाटतं की प्रत्येक संकटातून आधी स्वतः मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे बाहेरून ते नेहमी स्थिर दिसतात, पण त्यांच्या मनात अनेक योजना आणि विचार एकाच वेळी सुरू असतात. त्यांचं यश अचानक मिळालेलं नसतं. त्यांनी घेतलेले छोटे निर्णय, सातत्याने केलेली मेहनत, प्रत्येक अनुभवातून घेतलेला धडा आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणा यांची बेरीज म्हणजे त्यांचं यश असतं. म्हणूनच कन्या राशीचे लोक मोठ्या आवाजात स्वतःची ओळख करून देत नाहीत. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची शिस्त आणि त्यांच्या कृतीचं त्यांची खरी ओळख बनतात. याच गुणांमुळे कन्या राशीचे लोक अनेकदा अशा संधी ओळखतात ज्या इतरांच्या नजरेतून निसटतात. ते घाईत निर्णय घेत नाहीत, पण योग्य क्षण आला की आत्मविश्वासाने पुढे जातात. म्हणूनच त्यांच्या प्रवासात चमक कमी दिसली तरी खोली मात्र नेहमी जास्त असते आणि त्यांची खरी ताकद ही शांत बुद्धिमत्ता, सातत्य आणि योग्य वेळी घेतलेल्या अचूक निर्णयांमध्ये दडलेली असते. कन्या राशीच्या लोकांची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे ते लोकांच्या क्षमतेवर लक्ष ठेवतात. कोणत्या व्यक्तीकडे कोणतं कौशल्य आहे, कोण कोणत्या कामासाठी योग्य आहे आणि कोण फक्त परिस्थितीमुळे मागे राहिला आहे हे ते सहज ओळखतात. त्यामुळे अनेकदा ते योग्य व्यक्तीला योग्य संधी मिळावी यासाठीही प्रयत्न करताना दिसतात. त्यांना स्पर्धेपेक्षा गुणवत्ता अधिक महत्त्वाची वाटते. त्यांच्या स्वभावात एक नैसर्गिक शिस्त असते. कोणीतरी सांगितल्यामुळे नव्हे तर स्वतःच्या तत्वांमुळे ते नियम पाळतात. त्यांच्या दृष्टीने सातत्य हीच खरी ताकद असते. रोज थोडं थोडं पुढे जाणं, स्वतःला सुधारत राहणं आणि कोणताही गाजावाजा न करता प्रगती करणं हा त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. कन्या राशीचे लोक एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता फक्त तिच्या शिक्षणावरून मोजत नाही. त्यांच्यासाठी खरी बुद्धिमत्ता म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, चुका मान्य करण्याचं धैर्य आणि परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी. म्हणूनच ते अनुभवातून शिकणाऱ्या लोकांचा विशेष आदर करतात. त्यांच्या आयुष्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक अनुभवाला एक धडा मानतात. यश मिळालं तर त्यामागचं कारण समजून घेतात आणि अपयश आलं तर त्यातून पुढच्या वेळी काय बदल करायचा याचा विचार करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची संधी असतो. कन्या राशीचे लोक सहज कोणालाही प्रभावित करण्यासाठी स्वतःचं रूप बदलत नाहीत. त्यांना स्वतःची ओळख टिकून ठेवणं महत्त्वाचं वाटतं. परिस्थिती बदलली तरी त्यांच्या मूलभूत मूल्यांमध्ये फारसा बदल होत नाही. प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि संयम हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कायमचे आधारस्तंभ असतात. त्यांच्यात एक शांत नेतृत्व गुणही असतो. ते नेहमी पुढे उभं राहून आदेश देणारे नसतात, पण योग्य नियोजन करून संपूर्ण टीमला योग्य दिशेने नेण्याची क्षमता त्यांच्यात असते. अनेकदा लोकांना त्यांचं नेतृत्व शेवटी लक्षात येतं, कारण ते स्वतःचं कौतुक करण्यापेक्षा काम पूर्ण होण्यावर भर देतात. कन्या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीतही दूरदृष्टी असते. ते प्रत्येक खर्चाचा विचार करतात आणि भविष्यात त्याचा काय परिणाम होईल हे पाहतात. त्यामुळे ते अचानक निर्णय घेऊन मोठा धोका पत्करण्यापेक्षा हळूहळू पण सुरक्षित प्रगती करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना स्वतःच्या वेळेचा आदर असतो आणि दुसऱ्यांच्याही वेळेचा तितकाच मान असतो. विनाकारण वेळ वाया घालवणं, अर्धवट नियोजन करणं किंवा निष्काळजीपणे काम करणं त्यांना पसंत नसतं. त्यामुळे त्यांच्या कामात नेहमी एक प्रकारची स्पष्टता आणि व्यवस्था दिसून येते. कन्या राशीच्या लोकांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते प्रत्येक व्यक्तीशी सारखंच वागत नाहीत. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि वागणूक पाहून ते संवादाची पद्धत बदलतात. त्यामुळे वेगवेगळ्या
लोकांशी ते वेगवेगळ्या प्रकारे जुळून घेतात, पण स्वतःची मर्यादा मात्र कधीच ओलांडत नाही. त्यांच्या शांत स्वभावामुळे अनेकदा लोक त्यांना कमी लेखतात, पण जेव्हा एखादं कठीण काम पूर्ण करायचं असतं, गुंतागुंतीची समस्या सोडवायची असते किंवा अचूक नियोजन करण्याची गरज असते, तेव्हा याच कन्या राशीच्या लोकांवर सर्वाधिक विश्वास ठेवला जातो. त्यांची खरी क्षमता आवाजात नसते तर कृतीत असते. कन्या राशीचे लोक आयुष्यभर स्वतःची तुलना इतरांशी करण्यापेक्षा कालच्या स्वतःशी करतात. आज मी कालपेक्षा थोडा चांगला झालो का? थोडा अधिक शिकलो का? थोडी अधिक प्रगती केली का? हा प्रश्न ते स्वतःला सतत विचारत राहतात. हीच सवय त्यांना हळूहळू पण मजबूत यशाकडे घेऊन जाते. म्हणूनच कन्या राशीचे लोकांना समजून घेण्यासाठी त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांची जीवनशैली पाहावी लागते. त्यांच्या प्रत्येक सवयीमागे एक विचार असतो, प्रत्येक निर्णयामागे एक कारण असतं आणि प्रत्येक यशामागे अनेक वर्षांची शांत मेहनत दडलेली असते. बाहेरून साधे दिसणारे हे लोक अनेकदा आपल्या दूरदृष्टी, शिस्त, अभ्यासू वृत्ती आणि स्थिर मनामुळे अशा उंचीवर पोहोचतात जिथे पोहोचण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात, पण त्या पातळीचं सातत्य फार थोडेच जण टिकवू शकतात. कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत अर्थ शोधण्याची सवय असते. त्यांच्यासाठी कोणतीही घटना फक्त योगायोग नसते. एखाद्या निर्णयामुळे पुढे काय परिणाम होऊ शकतो, कोणत्या कृतीचा कोणावर कसा प्रभाव पडेल आणि भविष्यात कोणती दिशा घ्यावी लागेल याचा ते आधीच विचार करत असतात. त्यामुळे त्यांचे अनेक निर्णय इतरांना त्या क्षणी कठोर वाटले तरी नंतर त्यामागचं कारण स्पष्ट होतं. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक अदृश्य मर्यादा असते. ते सर्वांशी नम्रपणे वागतात, पण प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रवेश देत नाहीत. त्यांच्या मनात विश्वासाची एक ठरलेली सीमा असते. जोपर्यंत समोरची व्यक्ती त्या सीमेला पात्र ठरत नाही, तोपर्यंत कन्या राशीचे लोक स्वतःबद्दल फारसं काही उघड करत नाहीत. त्यामुळे अनेकांना ते गूढ किंवा अबोल वाटू शकतात. कन्या राशीचे लोक लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या सवयीमधून त्यांचं भविष्य ओळखण्याचा प्रयत्न करतात. एखादी व्यक्ती दररोज कोणत्या प्रकारच्या गोष्टींना वेळ देते, तिची शिस्त कशी आहे आणि ती अडचणींना कसं सामोरं जाते, यावरून ते त्या व्यक्तीचं पुढचं यश किंवा अपयश कसं असू शकतं याचा अंदाज बांधतात. ही त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. त्यांना अपूर्ण माहितीवर मत देणं आवडत नाही. कोणताही विषय समजून घेण्यासाठी ते अनेक बाजूंनी विचार करतात. एकाच घटनेच्या वेगवेगळ्या कारणांचा शोध घेतात. म्हणूनच त्यांचं मत तयार व्हायला वेळ लागतो, पण ते मत अनेकदा समतोल आणि विचारपूर्वक असतं. कन्या राशीच्या लोकांना शांत वातावरणात काम करणं अधिक आवडतं. गोंधळ, घाई गडबड किंवा सततचा आवाज त्यांच्या विचारांमध्ये अडथळा आणतो. जेव्हा त्यांना एकांत मिळतो तेव्हा त्यांच्या कल्पना अधिक स्पष्ट होतात आणि ते अधिक परिणामकारक काम करू शकतात. त्यांच्या अनेक उत्तम कल्पना अशा शांत क्षणांमध्ये जन्म घेतात. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शक्तींपैकी एक म्हणजे संयमाने वाट पाहण्याची क्षमता. प्रत्येक संधी लगेच स्वीकारायची नसते हे त्यांना माहीत असतं. योग्य वेळ येईपर्यंत तयारी करणं आणि मग पूर्ण ताकदीने पुढे जाणं ही त्यांची रणनीती असते. त्यामुळे त्यांचं यश अनेकदा उशिरा दिसतं, पण ते अधिक स्थिर आणि टिकाऊ असतं. कन्या राशीचे लोक स्वतःवर टीका करण्यासाठी घाबरत नाही. इतरांनी चूक दाखवण्याआधीच ते स्वतः आपली कमतरता ओळखतात. त्यामुळे त्यांच्यात सतत शिकण्याची आणि सुधारण्याची प्रक्रिया सुरू असते. ही सवय त्यांना प्रत्येक वर्षी अधिक परिपक्व आणि अधिक सक्षम बनवत जाते. त्यांच्या बोलण्यात अनावश्यक गोडवा नसतो, पण प्रामाणिकपणा असतो. त्यामुळे काही वेळा त्यांचे शब्द थेट वाटू शकतात, मात्र त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नसतो. उलट वास्तव समोर ठेवण्याची त्यांची सवय असते. जे लोक सत्य स्वीकारतात त्यांना कन्या राशीचे लोक उत्तम मार्गदर्शक वाटतात. कन्या राशीच्या लोकांना स्वतःची प्रतिष्ठा खूप महत्त्वाची वाटते. ते कोणतेही काम असं करत नाही ज्यामुळे त्यांच्या तत्वांवर प्रश्न निर्माण होईल. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करणं त्यांना मान्य नसतं. म्हणूनच त्यांचा स्वाभिमान हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतो. त्यांना निसर्ग, पुस्तक,
ज्ञान आणि नवीन कौशल्य आत्मसात करणाऱ्या गोष्टींचं विशेष आकर्षण असतं. वेळ मिळाला की ते स्वतःला अधिक सक्षम बनवणाऱ्या गोष्टींकडे वळतात. इतरांसाठी सुट्टी म्हणजे विश्रांती असते, पण कन्या राशीच्या अनेक लोकांसाठी ती स्वतःमध्ये काहीतरी नवीन भर घालण्याची संधी असते. कन्या राशीचे लोक स्वतःचं यश मोठ्या आवाजात साजरं करत नाही. त्यांच्यासाठी एक ध्येय पूर्ण झालं की लगेच पुढचं ध्येय समोर उभं राहतं. म्हणूनच ते एका यशावर थांबत नाहीत. त्यांच्या दृष्टीने आयुष्य हा सतत चालणारा प्रवास आहे, जिथे प्रत्येक टप्पा नवीन शिकवण देतो आणि प्रत्येक अनुभव त्यांना अधिक मजबूत, अधिक शहाणा आणि अधिक दूरदर्शी बनवत राहतो. म्हणूनच कन्या राशीच्या लोकांची खरी ओळख त्यांच्या शांत चेहऱ्यामागे दडलेल्या विचारांमध्ये, प्रत्येक कृतीमागे असलेल्या नियोजनात आणि कोणालाही न सांगता स्वतःवर केलेल्या कठोर मेहनतीत असते. त्यांना समजून घेण्यासाठी फक्त त्यांचं बोलणं ऐकून चालत नाही. त्यांच्या सातत्यपूर्ण कृती, त्यांच्या तत्वांशी असलेली निष्ठा आणि प्रत्येक परिस्थितीत टिकून राहण्याची त्यांची क्षमता पाहावी लागते. हाच गुण त्यांना आयुष्यात वेगळं स्थान मिळवून देतो. कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात वेगळा पैलू म्हणजे त्यांची स्वतःसाठी आखलेली अंतर्गत शिस्त. त्यांना कोणी पाहत आहे की नाही याने फारसा फरक पडत नाही, कारण त्यांचं काम हे इतरांच्या कौतुकासाठी नसतं, तर स्वतःच्या समाधानासाठी असतं. त्यामुळे अनेकदा ते पडद्यामागे राहूनही मोठी कामगिरी करून दाखवतात. त्यांना प्रत्येक गोष्ट दीर्घकालीन दृष्टीने पाहण्याची सवय असते. आज घेतलेला निर्णय 5 वर्षांनी कुठे नेईल, आज निर्माण केलेली सवय पुढे कसा परिणाम देईल आणि आज केलेली चूक उद्या किती मोठी ठरू शकते याचा ते आधीच विचार करतात. त्यामुळे ते तात्पुरत्या आकर्षणापेक्षा कायमस्वरूपी फायद्याला अधिक महत्त्व देतात. कन्या राशीचे लोक एखाद्या व्यक्तीची किंमत तिच्या प्रसिद्धीवरून ठरवत नाहीत. त्यांच्यासाठी खरा मोठेपणा म्हणजे संकटातही आपली मूल्य टिकून ठेवणं. एखादी व्यक्ती दबावाखाली प्रामाणिक राहते का, चुकीच्या मार्गाने शॉर्टकट घेत नाही ना, हे त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ते चारित्र्याला यशापेक्षा मोठं मानतात. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक विशेषता म्हणजे ते स्वतःच्या चुका लपवत नाहीत. उलट त्या मान्य करून त्यावर काम करतात. त्यांना माहीत असतं की स्वतःच्या कमतरता स्वीकारणारा माणूसच खऱ्या अर्थाने मजबूत होतो. त्यामुळे त्यांचा विकास हा अहंकारामुळे थांबत नाही. कन्या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीत समतोल शोधतात. काम आणि विश्रांती, भावना आणि तर्क, धैर्य आणि संयम, आत्मविश्वास आणि नम्रता या सर्वांचा योग्य समन्वय साधण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांच्या निर्णयांमध्ये टोकाची भूमिका कमी आणि संतुलित विचार अधिक दिसून येतो. त्यांना आयुष्यात अनावश्यक गोंधळ नको असतो. नाती असोत, काम असो किंवा दैनंदिन जीवन, प्रत्येक गोष्ट शक्य तितकी स्पष्ट आणि व्यवस्थित असावी असं त्यांना वाटतं. अस्पष्टता, अर्धवट माहिती आणि सतत बदलणारी भूमिका त्यांना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करू शकते. कन्या राशीचे लोक स्वतःच्या प्रगतीचं मोजमाप इतरांच्या टाळ्यांनी करत नाही. त्यांच्यासाठी खरी प्रगती म्हणजे कालपेक्षा आज अधिक शहाणं होणं. त्यामुळे त्यांचं लक्ष सतत शिकण्यावर असतं. प्रत्येक नवीन अनुभवातून ते एक नियम, एक तत्व किंवा एक नवीन कौशल्य घेऊन पुढे जातात. त्यांच्यात एक दुर्मिळ गुण म्हणजे निरीक्षण आणि कृती यांच्यातील योग्य अंतर. अनेक लोक काही न पाहता कृती करतात किंवा फक्त निरीक्षण करत राहतात. पण कन्या राशीचे लोक आधी परिस्थिती समजून घेतात, मग योजना आखतात आणि त्यानंतरच कृती करतात. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांचा यशाचा दर अनेकदा जास्त असतो. त्यांना स्वतःभोवती सकारात्मक आणि प्रामाणिक वातावरण निर्माण करायला आवडतं. सतत तक्रार करणारे, दुसऱ्यांची निंदा करणारे किंवा कारण सांगत बसणारे लोक त्यांना फार काळ जवळ ठेवता येत नाहीत, कारण त्यांना उपाय शोधणारे, जबाबदारी स्वीकारणारे आणि पुढे जाण्याची तयारी असलेले लोक अधिक आवडतात. कन्या राशीच्या लोकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही यशामुळे गर्विष्ठ होत नाहीत आणि कोणत्याही अपयशामुळे पूर्णपणे खचतही नाही. ते दोन्ही गोष्टींकडे शिकण्याची संधी म्हणून पाहतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावात स्थिरता दिसून येते. परिस्थिती बदलली तरी त्यांची विचार करण्याची पद्धत सहज बदलत नाही. त्यांना आयुष्यातील छोट्या गोष्टींचंही मोल कळतं. वेळेवर मिळालेली मदत, मनापासून बोललेला एक शब्द, दिलेला विश्वास किंवा केलेली छोटी कृती यांना ते विसरत नाहीत. म्हणूनच ते कृतज्ञ राहणाऱ्या व्यक्तींमध्ये मोडतात आणि नात्यांमध्ये भावनिक प्रामाणिकपणाला खूप महत्त्व देतात. कन्या राशीचे लोक भविष्य घडवताना भूतकाळातील अनुभवांचा वापर करतात, पण त्यात अडकून राहत नाही. त्यांना माहीत असतं की प्रत्येक नवीन दिवस स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची संधी घेऊन येतो. म्हणून ते कालच्या यशावर विसावत नाही आणि कालच्या अपयशाला कायमचं ओझही बनू देत नाही.
याच कारणामुळे कन्या राशीच्या लोकांचा प्रवास बाहेरून शांत आणि साधा दिसतो, पण आतून तो सतत चालणाऱ्या, शिकण्याचा, स्वतःला घडवण्याचा आणि प्रत्येक पावलागणिक अधिक सक्षम बनण्याचा असतो. त्यांची खरी ताकद त्यांच्या शब्दात नसते, तर त्यांच्या सातत्यपूर्ण कृतीमध्ये, आत्मशिस्तीत आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःची गुणवत्ता कायम ठेवण्याच्या विलक्षण क्षमतेत दडलेली असते. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर या व्हिडिओमधील किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या आयुष्यात असा एखादा अनुभव आला असेल जिथे तुम्ही फक्त निरीक्षणाच्या जोरावर एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती आधीच ओळखली असेल तर तो अनुभवही आमच्यासोबत शेअर करा. अशाच प्रत्येक राशीबद्दल सखोल, वेगळी आणि विचार करायला लावणारी माहिती पाहायची असेल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन नक्की सुरू करा, म्हणजे पुढील कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर त्याला एक लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील किंवा कन्या राशीच्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित या व्हिडिओतील एखादी गोष्ट त्यांनाही स्वतःबद्दल नव्याने विचार करायला भाग पडेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका राशीचं असंच दुर्लक्षित पण अत्यंत रंजक रहस्य उलगडणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा आणि पुन्हा भेटूया एका नव्या, सखोल आणि रोचक ज्योतिष विषयासह. धन्यवाद.